नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी करणार आहे बटाटा साबुदाणा मिक्स शाबू बटाटा पापड। 1 वाटी साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे। एका बाउलमध्ये 1 वाटी साबुदाणा घ्यायचा। हा साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। परत दुसरे पाणी घालायचा, वरचा पाणी काढायचा। मग हा साबुदाणा रात्रभर भिजायला ठेवायचा। दुसऱ्या दिवशी मग पापड करायचा। हा बघा, हा साबुदाणा एकदम चांगल्या प्रकारे भिजलेला आहे। 2 मिरच्या असा जाडसर वाटून घेतला आहे। 2 चमचा मीठ घेतला आहे। अर्धा चमचा केसरी रंग घेतला आहे। रंग तुम्ही कोणताही घालू शकता। मध्यम आकाराचे 4 बटाटे घेतला आहे। हा साबुदाणा एकदम चांगल्या प्रकारे भिजलेला आहे। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा साबुदाणा भिजलेला आहे। रात्री भिजायला घातलेला होता, आता सकाळी बघते तर चांगला भिजलेला आहे। 4 बटाटे असा फ्रेश घ्यायचा। असा मी हा शाबू बटाटा मिक्स पापड करण्यासाठी हा सर्व साहित्य घेतलेला आहे। प्रथम सर्व बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। मी धुवून घेतलेला आहे। सर्व बटाट्याचा वरचा साल काढून घ्यायचा। हा बघा, चाकूनी असा मी वरचा साल काढत आहे। हा पापड करण्यासाठी बटाटा हा जुना बटाटाच वापरायचा, म्हणजे घ्यायचा। सर्व बटाट्याच्या अशा प्रकारे साल मी काढून घेतलेला आहे। शाबू बटाटा मिक्स पापड हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा। हा बटाटा आता किसणीने किसून घ्यायचा आहे। आता मी एका बाउलमध्ये हे सर्व बटाटे किसून घेणार आहे। शाबू बटाटा मिक्स हा पापड एकदम चांगल्या प्रकारे तयार होतो। असा बटाटा घेतल्यावर एकदम चांगल्या प्रकारे पापड तयार होतो। येथे मी 1 बाउल घेतलेला आहे। हा बटाटा किसण्यासाठी मी किसणी घेतलेला आहे। हा बघा, हा किस मोठा पडेल असा हा साचा वर करून घ्यायचा। मग आता हा बटाटा यावर ठेवायचा, अशा प्रकारे किसायचा। हा बघा, असा किसायचा। हा बटाटा किसत असताना हाताला लागत नाही ना, याकडे लक्ष द्यायचा। हा बघा, अशा प्रकारे मी आता पहिला बटाटा किसून घेत आहे। हा बघा, किस एकदम लवकर तयार झालेला आहे। हा बघा, एकदम भरपूर असा हा किस तयार झालेला आहे, किसलेला बटाटा। आता मी दुसरा बटाटा किसून दाखवत आहे। हा बघा, अशा प्रकारे बटाटा या किसणीवर ठेवून व्यवस्थित चांगला किसून घ्यायचा। हा बघा, असा हा किस पडत आहे, किसणीमधून दिसत आहे। अशाच प्रकारे मी सर्व बटाटे किसून घेतलेला आहे। हा बघा, सर्व किस आता या बाउलमध्ये काढलेला आहे। हा बघा, इतका किस तयार झालेला आहे। बटाटा किसून घेतलेला आहे। सर्व बटाटे मी अशा प्रकारे किसून घेतला आहे। हा बघा, इतका भरपूर बटाटा येथे किसून तयार झालेला आहे। बटाट्याचा भरपूर किस झालेला आहे। हा किसून घेतलेला बटाट्याचा किस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। किसून घेतलेल्या या बटाट्यामध्ये आता पाणी घालून असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। बटाट्याच्या किसामधील पाणी आता काढून घ्यायचा आहे। 1 प्लेट मी घेतला आहे। हा बघा, आता बटाटा असा हातामध्ये असा मुठीत धरून चांगला पाणी असा काढून घ्यायचा, घट्ट दाबायचा, मग पाणी खाली पडतो। हा बघा, अशा प्रकारे घट्ट दाबायचा, पाणी खाली पडतो। मग सर्व बटाट्याचा किस या प्लेटामध्ये काढून ठेवायचा। हा बघा, अशा प्रकारे पिळून घ्यायचा। मग हा किसलेला सर्व बटाट्याचा किस या प्लेटामध्ये ठेवायचा। हा बघा, अशा प्रकारे एकदम स्वच्छ असा हा सर्व बटाट्याचा किस धुवून तयार आहे। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा बटाट्याचा किस दिसत आहे। सर्व बटाट्याचा किस धुवून घेतल्यानंतर हा बघा, असा एकदम स्वच्छ झालेला आहे व मोकळा मोकळा असा हा बटाट्याचा किस येथे तयार झालेला आहे। पापड तयार करण्यासाठी येथे मी 2 प्लेट घेतलेला आहे। हा बघा, या 2 प्लेटांना थोडासा तेल लावून घ्यायचा। एका प्लेटमध्ये
अर्धा चमचा तेल असा घालायचा। हा बघा, असा सर्व तेल पसरवून घ्यायचा। दोन्ही प्लेटमध्ये मी अर्धा अर्धा चमचा तेल घातला आहे। असा व्यवस्थित चांगला प्रथम चमच्याने पसरवून घ्यायचा, मग नंतर असा हाताच्या बोटाने व्यवस्थित चांगला पसरवून घ्यायचा। हा भिजलेला साबुदाणा आता मी घेतलेला आहे। थोडासा साबुदाणा रंगीत करून घ्यायचा आहे। केसरी रंग घालून थोडासा साबुदाणा रंगीत करून घ्यायचा आहे। येथे मी 1 वाटी घेतला आहे। या वाटीमध्ये 2 चमचा साबुदाणा घालायचा आहे। हा बघा, 1 चमचा घातला आहे। हा दुसरा चमचा साबुदाणा पण मी वाटीमध्ये घातला आहे। 2 चमचा साबुदाणा घेतलेला आहे वाटीमध्ये। आता यामध्ये पाव चमचा केसरी रंग घालायचा। रंग घातल्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा पाणी घालायचा आहे। शाबू बटाटा हा रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा। हा बघा, आता या कपामध्ये मी पाणी घेतला आहे। यामधला अर्धा चमचा पाणी या रंगामध्ये म्हणजे शाबू व रंग घातलेला या वाटीमध्ये घालायचा आहे। घालून असा चांगला मिक्स करून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे। नंतर मग हाताने मिक्स करायचा। हा बघा, एकदम चांगला रंग या साबुदाण्यास आलेला आहे, एकदम केसरी केसरी असा। हा बघा, एकदम केसरी रंगाचा हा साबुदाणा आता येथे तयार झालेला आहे। 2 चमचा साबुदाणा हा केसरी रंगाचा तयार करून घेतलेला आहे। आता भिजलेल्या या साबुदाण्यामध्ये मी अर्धा अर्धा चमचा असा 2 वेळा मीठ घालत आहे। हा बघा, हा किसून घेतलेल्या बटाट्याच्या किसामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा। हा मिरची जाडसर कुटून घेतला आहे, तो या साबुदाण्यामध्ये घालायचा। चमच्याने असा चांगला मिक्स करून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे हा मीठ व मिरची कुटून घेतलेला घातला आहे, तो चांगला मिक्स करून घेतलेला आहे। बटाट्याच्या या किसामध्ये अर्धा चमचा मीठ घातला आहे। मीठ घालून झाल्यावर असा हा चांगला मिक्स करून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेला आहे। हा बघा, भिजलेला साबुदाणा व बटाटा किस एकदम चांगल्या प्रकारे दिसत आहे। आता येथे मी एक स्टीलचा डबा घेतलेला आहे। यामध्ये हा साबुदाणा घालायचा। या साबुदाण्यामध्ये आता हा किसून घेतलेला बटाटा घालायचा। हा बघा, सर्व 4 बटाटे किसून घेतलेला हा किस मी सर्व यामध्ये घातलेला आहे। आता असा चांगला चमच्याने मिक्स करून घ्यायचा। भिजवून घेतलेला साबुदाणा व किसून घेतलेला बटाटा हा असा चांगला मिक्स झालेला आहे। हा बघा, अशा प्रकारे मी चांगला मिक्स करून घेतलेला आहे। हा बघा, शाबू बटाटा मिक्स पापड याचा हा सर्व साहित्य एकदम चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे व चांगला दिसत आहे। असा हा सर्व पापड करण्याचा साहित्य तयार झालेला आहे। हा सर्व साहित्य हा बघा, शाबू बटाटा मिक्स पापड। हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आता पापड करायचा आहे। हा पापड एकदम चांगल्या प्रकारे तयार होतो व तळल्यानंतरही एकदम टम्म असा फुगतो। पापड करायला आता सुरुवात करायचा आहे। 2 चमचा हा सर्व पापडाचा साहित्य यामध्ये या प्लेटामध्ये घालायचा आहे। फक्त 2 चमचा या प्लेटामध्ये असा 2 चमचा हा पापडाचा साहित्य घातला आहे। असा घालून हा चांगला असा चमच्याने पसरवून घ्यायचा। एकदम पातळ असा करायचा। केसरी रंग घालून तयार केलेला साबुदाणा आता याच्यावर थोडासा घालायचा। हा पापड तयार केलेला आहे, त्यावर हा केसरी रंगाचा साबुदाणा थोडासा घालायचा आहे। अर्धा चमचा हा रंगीत साबुदाणा घ्यायचा, पण हातानेच घालायचा या पापडावर। पण अर्धा चमचा एक पापडाला असा घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे मी आता हा रंगीत साबुदाणा घातलेला आहे केसरी रंगाचा। हा पापड एकदम चांगला दिसत आहे। हा बघा, पांढरा केसरी मिक्स असा हा पापड
एकदम चांगला असा दिसत आहे. हां बघा, अशाच प्रकारे दुसरा पापड पण मी तयार करून घेतलेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे हा पापड तयार झालेला आहे. हा पापड आता वाफवून घ्यायचा आहे. एका कढईमध्ये आता पाणी उकळण्यास ठेवायचा आहे. कढई मी गॅसवर ठेवलेला आहे. आता यामध्ये पाणी ओतायचा. या कढईमध्ये आता पाणी घालायचं आहे. हा बघा, मी पाणी घेतलेला आहे. या कढईमध्ये आता अर्धा पातेली पाणी ओतायचा. हा बघा, मी आता ओतत आहे. प्रथम अर्धा ओतायचा. थोडासा कमी वाटला तर परत नंतर थोडा घालायचा. पाणी उकळण्यास ठेवलेला आहे. पाणी उकळल्यानंतर थोडासा कमी झाला आहे, म्हणून मी अजून थोडंसं पाणी यामध्ये घालत आहे. हां बघा, थोडंसं पाणी आता यामध्ये मी घातलेला आहे. आता हा पाणी चांगला उकळून घ्यायचा आहे. साबुदाणा बटाटा मिक्स पापड हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. पाणी चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचा आहे. हा बघा, असा एकदम चांगला पाणी उकळून घ्यायचा आहे. पाणी आता चांगला उकळलेला आहे. आता यावर एक स्टीलचा चाळणी ठेवायचा आहे. हा बघा, मी येथे घेतलेला आहे. असा चाळणी आता या कढईवर म्हणजे या पाण्यावर असा ठेवायचा. हा चाळणी आता मी या कढईवर ठेवलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे पापड केलेला एक प्लेट आता या चाळणीमध्ये ठेवायचा. पापड केलेला हा प्लेट ठेवल्यानंतर आता यावर एक ताट असा झाकायचा. वाफ बाहेर जाऊ द्यायचा नाही, त्यासाठी हा ताट याच्यावर चांगला झाकायचा. एक प्लेट घ्यायचा, त्यामध्ये असा थंड पाणी घालायचा, म्हणजे नॉर्मल पाणी घालायचा. या प्लेटमध्ये पाणी यासाठी घातलेला आहे की पापड तयार झाल्यानंतर तो पापड तयार झालेला प्लेट यामध्ये ठेवायचा, थोडासा थंड करून घ्यायचा, मग पापड काढायचा. 2 मिनटं झाकण लावून ठेवायचा, नंतर उघडून बघायचा 2 मिनिटांनी. हा बघा, हा पापड आता येथे तयार झालेला आहे. हा बघा, एकदम चांगला असा पापड तयार झालेला आहे. तोपर्यंत मी गॅस बंद करते. हा बघा, पापड तयार केलेला हा प्लेट आता या पाण्याच्या प्लेटामध्ये ठेवायचा. थोडासा हा प्लेट असा फिरवून घ्यायचा, मग थोडासा थंड करण्यास ठेवायचा. हा पापड आता थंड झालेला आहे. आता चाकूच्या साहाय्याने हा पापड काढायचा आहे. हा बघा, मी आता पापड कसा काढते तो तुम्ही बघा. हा बघा, हा चाकू घ्यायचा, असा कडेने असा हा पापड काढून घ्यायचा, असा गोल गोल फिरवायचा. चाकूने काढून घेतल्यानंतर उलटण्याने असा हा पापड सर्व पापड असा व्यवस्थित काढायचा, पूर्ण पापड. हा बघा, अशा प्रकारे हा पापड निघालेला आहे, म्हणजेच काढलेला आहे. बसण्यासाठी जो पाट असतो त्यावर असा हा जाडसर प्लास्टिक घालायचा, मग त्यावर हा काढलेला पापड त्यावर असा घालायचा. हा बघा, अशा प्रकारे. हा बघा, हा पापड एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. चांगल्या प्रकारे वाफून निघालेला आहे, म्हणजे तयार झालेला आहे. शाबू बटाटा मिक्स हा पापड वाळल्यानंतर एकदम चांगल्या प्रकारे तयार होतो. या प्लास्टिकवर असाच वाळवून घ्यायचा. सर्व पापड करून झाल्यावर हा सर्व पापड उन्हामध्ये मग हा पाट उचलून ठेवायचा. आता गॅस चालू केलेला आहे. थोडंसं पाणी कमी झालेला आहे, त्यासाठी यामध्ये परत थोडंसं पाणी घालायचा. पाणी उकळून घ्यायचा. परत पाणी उकळल्यानंतर हा चाळणी यावर ठेवायचा, या कढईवर. मग आता हा पापड तयार केलेला प्लेट त्या चाळणीमध्ये ठेवायचा. या चाळणीवर आता 2 मिनिटासाठी ताट झाकायचा, फक्त 2 मिनिटं झाकायचा. पहिला पापड जसा आपण तयार करून घेतलेला आहे तसाच हा पण दुसरा पापड तयार करून घ्यायचा. वाफ बाहेर अजिबात जाऊ द्यायचा नाही, ताट व्यवस्थित चांगला झाकायचा. 2 मिनिटं आता झालेले आहेत. ताट आता काढून घ्यायचा, मग बघायचा पापड कसा तयार झालेला आहे. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे
पापड तयार झालेला आहे. मी ताट आता वरचा काढलेला आहे. गॅस बंद करायचा. हा पापडाचा प्लेट आता या पाण्याच्या प्लेटमध्ये ठेवायचा. हा बघा, मी आता ठेवलेला आहे. प्लेट ठेवल्यावर थोडासा गोल फिरवून घ्यायचा, मग थंड करण्यास ठेवायचा. हा बघा, हा पापड एकदम चांगल्या प्रकारे हा पण पापड तयार झालेला आहे. चाकूच्या साहाय्याने हा पण पापड आता काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे चाकूने कडेने असा हा पापड प्रथम काढून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे व्यवस्थित. हा बघा, अशा प्रकारे मग नंतर असा उलटण्याने पापड काढून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे सहज हा पापड निघतो. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा पापड तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. हा बघा, हा पापड या प्लास्टिकवर आता घालायचा. सावकाश हा पापड काढायचा. हा बघा, अशा प्रकारे सावकाश पापड काढून हा प्लास्टिकवर घालायचा. उलटण्यावरून सावकाश काढायचा हा पापड, मग असा हा प्लास्टिकवर घालायचा. हा बघा, हा पापड पण एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. शाबू बटाटा मिक्स हा पापड एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. ह्या पापडामध्ये बटाटा एकदम चांगला दिसत आहे. किसून आपण बटाटा घातलेला आहे. साबुदाणा व बटाटा हा सर्व या पापडामध्ये एकदम चांगल्या प्रकारे दिसत आहे. पापड एकदम छान तयार झालेला आहे. शाबू पापड हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. या पापडाप्रमाणेच आता मी सर्व राहिलेले पापड पण तयार करून घेणार आहे. अशा प्रकारचा पापड तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. या सर्व पापडांवर आता घुंगरू शेंगदाणे एक एक असा लावायचा. एक पापडावर एक घुंगरू शेंगदाणे असा या पापडांवर लावायचा. हा बघा, सर्व पापड मी आता तयार करून घेतलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे सर्व पापड तयार झालेला आहे. शाबू बटाटा मिक्स हा पापड करताना एकही तुटलेला नाही की मोडलेला नाही. हा पापड एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. हा बघा, रंग छान आलेला आहे. या पापडाचा हा पाट असाच उचलून उन्हामध्ये नेऊन ठेवायचा. हा पापड करून झाल्यावर त्या सर्व पापडांवर एक एक असा घुंगरू शेंगदाणे लावायचा. एक वाटी साबुदाण्यामध्ये इतके पापड तयार झालेला आहे. 4 बटाटे मिक्स केलेला आहे, म्हणजे किसून त्याचा किस घातलेला आहे. हे दोन्ही मिळून इतके असा हा पापड तयार झालेला आहे. आता एक एक शेंगदाणे सर्व पापडांवर मी लावत आहे. एक पापडावर एक असा हा घुंगरू शेंगदाणे लावायचा. हा पापड अजून वाळलेला नाही, त्यामुळे हे शेंगदाणे असा घट्ट बसतात. शेंगदाणे भाजून घ्यायचा, ज्याच्यावरचा साल काढायचा, मग असा हा शेंगदाणे या पापडांवर लावायचा. उपवासासाठी हा पापड चालतो. तुम्हाला हा पापड जर जास्त करायचा असेल तर असाच जास्त प्रमाणात घ्यायचा, मग जास्त पापड करायचा. सर्व पापड एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. हा बघा, एकदम छान प्रकारे पापड तयार झालेला आहे. सर्व पापडांवर मी आता शेंगदाणे लावून घेतलेला आहे. सर्व पापड एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. हा बघा, एकदम फुलाप्रमाणे हा पापड दिसत आहे. हा पापड तयार करून घेतलेला आता उन्हामध्ये ठेवायचा. हा बघा, पापड तयार करून घेतलेला हा पाट मी आता उन्हामध्ये आणून ठेवलेला आहे, असा हा बाहेर. हा बघा, आता हा सर्व पापड वाळवून घ्यायचा आहे, उन्हामध्ये वाळवायचा. हा बघा, हा पापडाचा पाट मी आता बाहेर आणून ठेवलेला आहे. चांगल्या प्रकारे याला वाळवून घ्यायचा हा पापड. पापड करून झाल्यावर मी उन्हामध्ये ठेवलेला होता. आता हा पापड चांगल्या प्रकारे वाळलेला आहे. हा बघा, एकदम चांगला असा वरचा भाग वाळलेला आहे. आता या पापडाला असा पलटून घालायचा आहे. हा पापड एकदम चांगल्या प्रकारे वाळलेला आहे.
पापडाला एकदम चांगला रंग आलेला आहे, हा बघा. हा पापड वाळल्यानंतर अशा प्रकारे दिसत आहे, हा बघा. एकदम चांगल्या प्रकारे हा पापड वाळलेला आहे. सर्व पापड आता चांगल्या प्रकारे वाळलेला आहे. पापड वाळल्यानंतर असा आपोआपच सर्व पापड वर येतात. तरी पण हाताने असा चांगला हा पापड काढून घ्यायचा. दोन्ही बाजूनी पापड वाळलेला आहे, तरी पण हा पापड परत उलटून घालायचा वाळायला. हा बघा, अशा प्रकारे उलटून सर्व पापड वाळायला घालायचा असा हा. सर्व पापड आता दुसऱ्या बाजूने पण चांगला वाळवून घ्यायचा आहे. पहिला बाजू हा असा थोडासा वाळलेला आहे. आता दुसरी बाजू ही चांगला वाळवून घ्यायचा, म्हणजे पूर्ण पापड चांगला वाळवून घ्यायचा आहे. हा पापड आता चांगल्या प्रकारे वाळलेला आहे, हा बघा. एकदम चांगल्या प्रकारे हा पापड वाळलेला आहे. 2 दिवस वाळवलेला आहे. 2 दिवसांनी मग हा पापड या बाउलमध्ये मी काढून घेत आहे. सर्व पापड दोन्ही बाजूनी एकदम खणखणीत असा वाळलेला आहे, हा बघा. एकदम चांगल्या प्रकारे पापड वाळलेला आहे. म्हणून आता मी या बाउलमध्ये सर्व पापड काढून घेत आहे, हा बघा. हा बघा, हा पापड एकदम चांगल्या प्रकारे वाळलेला आहे. हा पापड अशा प्रकारे दिसत आहे. एकदम चांगला रंग आलेला आहे. पापड एकदम चांगला असा तयार झालेला आहे. आता जानेवारी महिन्यात सुद्धा येथे खूप ऊन असतो, हा बघा. त्यासाठी हा पापड एकदम चांगला तयार झालेला आहे. ऊन बघा, एकदम कडक ऊन असतो. शाबू बटाटा मिक्स पापड हा 2 दिवसात एकदम चांगल्या प्रकारे वाळलेला आहे. हा पापड आता मी तळून घेणार आहे. तळून तुम्हाला दाखवते हा शाबू बटाटा मिक्स पापड कसा तयार झाला आहे. यामध्ये 1 फुलपात्र तेल मी घातलेला आहे, म्हणजे 1 वाटी तेल चांगला गरम करायचा. हा पापड या तेलामध्ये घालायचा. हा बघा, एकदम टम्म असा हा पापड फुगलेला आहे. हा पापड एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे, हा बघा. तळल्यानंतर एकदम टम्म असा फुगलेला आहे. हा तळलेला पापड आता या डिशमध्ये काढून घ्यायचा आहे, हा बघा. या डिशमध्ये आता हा पापड काढून घ्यायचा आहे. पापड मी आता तळलेला पहिला पापड या डिशमध्ये काढलेला आहे. आता दुसरा पापड पण असाच तळून घ्यायचा आहे, हा बघा. मी आता या तेलामध्ये हा पापड घातलेला आहे. चांगल्या प्रकारे हा पण पापड तळून घ्यायचा आहे. हा बघा, हा पापड पण मी चांगल्या प्रकारे तळून या डिशमध्ये घातलेला आहे. अशाच प्रकारे थोडी पापड मी तळून घेणार आहे. हा बघा, रंग छान आलेला आहे या पापडाला. असेच अजून थोडी पापड मी तळून घेत आहे. एकदम चांगल्या प्रकारे पापड फुललेला आहे, म्हणजे फुगलेला आहे, हा बघा. सर्व पापड एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. बटाटा साबुदाणा मिक्स हा पापड एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. चांगला दिसत आहे, हा बघा. अशा प्रकारे हे इतके पापड मी तळून घेतलेला आहे. एकदम चांगला रंग आलेला आहे. अजून थोडे पापड तसेच मी ठेवलेला आहे, हा बघा. सर्व पापड एकदम चांगल्या प्रकारे तळून तयार आहेत. हा बघा, सर्व पापड एकदम कुरकुरीत खस्ता क्रिस्पी असा तयार झालेला आहे. शाबू बटाटा पापड हा रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.